माननीय अध्यक्ष महोदय, या ठिकाणी अंतिम आठवडा प्रस्ताव आणि जे काही एकत्रित अशा सगळ्या आपण चर्चा या ठिकाणी केलेल्या आहेत, त्या चर्चेमध्ये सन्माननीय श्री नाना पटोलेजी, श्री मिहिर कोटेचा, श्री मंगेश कुडाळकर, श्री किरण लामटे, श्री रोहित पवार, श्री कैलास पाटील, श्री बाबासाहेब देशमुख, श्री अमीन पटेल, श्री प्रताप अडसड, श्री दिलीप लांडे, श्री हिरामण खोसकर, श्री हारून खान, श्री रोहित पाटील, श्री शरद सोनवणे, श्री हेमंत ओगले, श्री सुमित वानखेडे, श्री बाबूराव कदम कोहळीकर, श्रीमती सना मलिक, सर्व श्री बाबासाहेब पाटील, प्रवीण दटके, अभिजित पाटील, साजिद पठाण, राजेश मोरे, गजानन लवटे, अनंत नर, महेश सावंत, प्रवीण स्वामी, चरण सिंह ठाकूर, भास्करराव जाधव, सुरेश धस, रमेश बोरनारे, शंकर मांडेकर, विकास ठाकरे, जितेंद्र आव्हाड, अबू आझमी, नितीन देशमुख, देवराव भोंगळे, नितीन राऊत, आनंद तिडके, राजकुमार बडोले, सुनील प्रभू, विक्रम पाचपुते, चंद्रकांत नवघरे, संजय मेश्राम आणि जयंतराव पाटील अशा जवळपास 46 सन्माननीय सदस्यांनी यामध्ये सहभाग घेतला। खरं म्हणजे प्रस्तावाची ओपनिंग बॅटिंग नानाभाऊ पटोलेंनी केली आणि नेहमीप्रमाणे शेवटचे आले तरी ओपनिंग बॅट्समन सारखंच आमच्या जयंतरावनी देखील त्या ठिकाणी बॅटिंग केली। अनेक मुद्दे या सभागृहामध्ये मांडले गेले। खरं म्हणजे एका उत्तरामध्ये सगळ्या प्रश्नांना उत्तर देणं हे शक्य नाही, पण त्यातल्या काही धोरणात्मक बाबींवर निश्चितपणे प्रकाश टाकण्याचा किंवा त्याच्यावर बोलण्याचा प्रयत्न मी करणार आहे। खरं तर आपल्या प्रत्येक निवडणुकीनंतर नागपूरला होणारं जे अधिवेशन असतं हे एक प्रकारचं अंतरिम अशा प्रकारचं अधिवेशन असतं, कारण या अधिवेशनामध्ये आपण प्रश्नोत्तर ठेवत नाही, कारण त्याच्याकरता आपल्याजवळ कालावधी नसतो स्टॅट्युटरी नोटीस देण्याचा। त्यामुळे मुख्यत्वे आपण या अधिवेशनामध्ये पुरवणी मागण्या आल्या पाहिजेत याकरता बिझनेस आपण एक छोटा बिझनेस या ठिकाणी करतो आणि म्हणून गेले 7 दिवस आपण हे अधिवेशन या ठिकाणी चालवलं आणि बऱ्याच गोष्टींवर चर्चा झाली। खरं म्हणजे आमच्याकरता जरी हे सरकार या ठिकाणी नव्याने आलं असलं तरी देखील गेल्या 2.5 वर्षामध्ये सरकारने केलेल्या कामाचं कंटिन्युएशन, त्याच सरकारने ज्या कामांची मुहूर्तमेढ ठेवली आहे, जी कामं हातामध्ये घेतली आहेत ती आता गतीने पूर्णत्वास न्यायची, या दृष्टीनं मी असं समजतो की त्याचे कंटिन्युएशन म्हणून या सरकारकडे मी पाहतो। आणि खरं आहे की कदाचित जबाबदाऱ्या बदलल्या आहेत। 2.5 वर्षापूर्वी जी जबाबदारी शिंदे साहेबांकडे होती ती माझ्याकडे आली आहे, जी जबाबदारी माझ्याकडे होती ती शिंदे साहेबांकडे गेली आहे। पण या जबाबदाऱ्यांपेक्षाही सामूहिक दृष्ट्या गेल्या 2.5 वर्षात आम्ही घेतलेले जे महत्त्वाचे निर्णय आहेत, विशेषतः या विदर्भ मराठवाड्यासारख्या मागास भागाचं ट्रान्सफॉर्मेशन करण्याकरता ज्या योजना हातामध्ये घेतलेल्या आहेत त्या योजना पूर्णत्वाला न्यायच्या या दृष्टीनं या सरकारचं कामकाज आम्ही सुरू केलंय। आज आपण बघितलं तर खरं म्हणजे अनेक वर्ष त्या बाजूला बसून मागण्या केलेल्या आहेत, धोरणात्मक विषय देखील मांडले आहेत।
आणि माझा नेहमी हा प्रयत्न असतो की जे आपण तिकडे बसून बोललो ते इकडे आल्यानंतर आपल्याला पूर्णत्वास नेता आलं पाहिजे आणि त्याकरता प्रामाणिकपणे प्रयत्न देखील मी करत असतो. आणि म्हणूनच जयंतरावनी मी त्यांचे आभार मानेन की त्यांनी ठीक आहे कुठले डॉक्युमेंट असो ते आमचं असो कोणाचंही असो पण महत्त्वाचे मुद्दे आपण आठवण करून दिले आम्हाला. खरं म्हणजे 19 साली सरकार आमचं चालू होतं पण ठीक आहे काही कारणाने तुम्ही सरकार तयार केलं त्यामुळे जयंतराव 19ला जाहीरनाम्याचा विचार केला तर तुमच्या जाहीरनाम्याचा करावा लागेल. कारण पहिली 2.5 वर्ष तुमचं सरकार होतं आमचं नव्हतं. आम्ही तर मग वेगळ्या परिस्थितीमध्ये सरकार तयार केलं आणि मग आम्हाला माहिती होतं की पुन्हा निवडून यायचं असेल तर 2020ची मॅच खेळावी लागेल आणि म्हणून सगळे बॅट्समन मैदानात उतरवले आणि अशी बॅटिंग केली की आम्ही विश्वचषक जिंकलो आणि चॅम्पियन बनून या भागामध्ये आलो. आणि म्हणूनच मला असं वाटतं की आज या निमित्ताने खरं म्हणजे अनेक वेळा अपेक्षा असते की हे तुम्ही पाठवले इंटरनेटवरनं काढलेलं आहे तुम्ही ते चुकीचं आहे. मी सांगतो काय केलं होतं. कारण सांगतो की जयंतराव 2014 साली मी एक विजन डॉक्युमेंट तयार केलं होतं आणि 2019 साली त्या विजन डॉक्युमेंटमधलं काय काय पूर्ण केलं याचं डॉक्युमेंट प्रकाशित केलं होतं. ते दोन्ही मी तुम्हाला पाठवेन. खरं तर आज आपण पाहतोय की विशेषतः विदर्भ मराठवाड्यामध्ये सिंचनाच्या संदर्भात 2014 नंतर 14 ते 19 असेल किंवा आलेलं नवीन सरकार असेल आणि आता आमचं सरकार असेल या सरकारने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले ज्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रकल्प जर कुठला असेल तर तो वैनगंगा पैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्प. या प्रकल्पाच्या संदर्भात अनेक वर्ष केवळ चर्चा चालायची. आपण 2019 साली त्याचा पहिला GR काढला. त्यानंतर गेल्या 2.5 वर्षामध्ये या प्रकल्पातल्या सगळ्या अडचणी दूर करून त्याचं पहिलं टेंडर हे आपण निवडणुकीच्या पूर्वी काढलं आणि हा प्रकल्प 88,000 कोटी रुपयाचा प्रकल्प आहे. गोसीखुर्दच्या खालून जे पाणी वाहून जातं मुळामध्ये हे पाणी मध्य प्रदेशातनं येतं पण ते पाणी मध्य प्रदेश कधीच वापरू शकत नाही. त्यांना परवानगी मिळू शकत नाही कारण तिथे जंगल आहे आणि म्हणून हे सगळं पाणी समुद्राला वाहून जातं तेलंगणाकडे आंध्रकडे जाऊन. हे वाहून जाणारं पाणी यातलं 62 TMC पाणी आपण उचलतो आणि हे 62 TMC पाणी नागपूर वर्धा अमरावती यवतमाळ अकोला बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये नेतो. यामुळे 10 लाख एकर जमीन ही ओलिताखाली येणार आहे आणि आपण जर बघितलं तर साधारणपणे विदर्भातला जो दुष्काळी पट्टा आहे या सगळ्या दुष्काळी पट्ट्यातनं या ठिकाणी हा नदीजोड प्रकल्प चाललाय. एक प्रकारे 550 किलोमीटरची नवीन नदी आपण तयार करतो आणि 2 गोष्टी याच्यातनं होणार आहे. सिंचनाचे प्रश्न यातनं संपणार आहेत, पिण्याच्या पाण्याचे संपणार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं की भविष्यातलं जे औद्योगिकीकरण आहे त्याच्याकरता विदर्भामध्ये मुबलक पाणी या एका प्रस्तावामुळे या ठिकाणी उपलब्ध होणार आहे आणि म्हणून एक अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून या प्रकल्पाकडे आम्ही बघतो. अर्थात जवळपास 7 वर्ष पूर्ण होण्याकरता लागतील पण 3-4 वर्षांनी याचं बेनिफिट मिळणं एकेका एरियाला त्या ठिकाणी सुरू होईल आणि म्हणून मला असं वाटतं की एक अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प म्हणून हा प्रकल्प आपण त्या ठिकाणी केलाय. आपल्याला कल्पना आहे
की मागच्या काळामध्ये केंद्र सरकारकडनं विदर्भातले प्रकल्प पूर्ण करण्याकरता देशातली एकमेव कुठल्याही राज्याकरता केंद्र सरकारने स्वतंत्र योजना तयार केली नाही, पण आपण केंद्राकडनं स्वतंत्र योजना तयार करून घेतली आणि बळीराजा योजना त्याला नाव दिलं। याच्या अंतर्गत जवळपास विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातले 110 प्रकल्प आपण हातामध्ये घेतले। जवळजवळ केंद्राचे आणि आपले मिळून 15-25 हजार कोटी रुपये आपण त्याला लावतो, ज्यामध्ये केंद्राचं अनुदान आहे आणि उरलेलं केंद्रानेच दिलेलं सॉफ्ट लोन आहे। आणि यातनं जवळपास आता 59 प्रकल्प हे विदर्भातले 69 प्रकल्प आपण पूर्णत्वास आणलेले आहेत। उर्वरित प्रकल्प ही अंतिम टप्प्यामध्ये आहेत। त्यामुळे मोठ्या प्रमाणात हे सिंचन या ठिकाणी उपलब्ध होत आहे। प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेच्या अंतर्गत केंद्र सरकारच्या माध्यमातून 7 प्रकल्प आपण पूर्ण करतो, ज्यामध्ये बावनथडी, खडकपूर्णा, डोंगरगाव पूर्ण, निम्न वर्धा, बेंबळा, निम्न पेढी लवकरच पूर्ण होईल अशा प्रकारची परिस्थिती आहे। बोरवा बॅरेज मंगरुळपीर 162 कोटी रुपये, घोटा शिवणी बॅरेज मंगरुळपीर 234 कोटी रुपये आणि जवळपास गोसी खुर्दसाठी 15,000 कोटी रुपये आपण त्या ठिकाणी दिले। आणि आता जर नव्याने स्कोप आपण वाढवला नाही, तसं आता नानाभाऊंनी थोडा स्कोप वाढवण्याची देऊ, नानाभाऊ तुम्ही जो स्कोप वाढवून मागितला तो वाढवू, पण ओरिजिनल आता जो स्कोप आहे या स्कोपचं काम हे आपण पुढच्या वर्षीपर्यंत संपवतो आहोत। त्यामुळे गोसी खुर्द प्रकल्प ज्याच्याबद्दल लोक म्हणायचे मारुतीच्या शेपटीसारखा संपतच नाही, ती परिस्थिती नाही। केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केल्यामुळे जो काही आजचा आराखडा आहे तो आपण पूर्ण करणार आहोत। आता ज्या ॲडिशनल मागण्या येत आहेत, तुमच्याकडनं मागणी आली आहे, काही गडचिरोली जिल्ह्यातनं काही मागण्या आलेल्या आहेत, हा ॲडिशनल स्कोप त्याच्यात तयार होईल। आपल्याकडे पाणी आहे त्याच्यामुळे त्याची अडचण नाही आहे, त्यामुळे तो एक ॲडिशनल स्कोप करून तेही काम आपण निश्चितपणे त्या ठिकाणी पूर्ण करणार आहोत। आणि हे करत असताना गोसेखुर्द प्रकल्पाच्या माध्यमातून प्रचंड मोठी त्या ठिकाणी जलपर्यटनाची संधी उपलब्ध झाली आहे। आपण नाही त्याच्या संदर्भात आपण जो मुद्दा मांडलेला नाना भाऊ, आता आपण मागच्या काळामध्ये त्या कन्हान नदी वळण योजनेला आता मंजुरी दिली। जवळपास 1879 कोटी रुपयाची योजना आहे, ज्यामुळे सावनेर, काटोल, नरखेड, कळमेश्वर या तालुक्याला सिंचन मिळणार आहे। 32,000 एकरला हे सिंचन मिळणार आहे। यासोबत आपण जर बघितलं तर विदर्भामध्ये विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्याकरता आपण इथे शेतकऱ्यांना जोडधंदा म्हणून दुधाचा धंदा विकसित करता यावा याकरता दुग्ध प्रकल्प सुरू केला। मदर डेअरीला त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व केलं आणि 160 कोटी रुपयाचा प्रकल्प आहे। याचा टप्पा 2 आपण त्या ठिकाणी दिलेला आहे आणि या टप्पा 2च्या माध्यमातून आज मोठ्या प्रमाणात विदर्भातल्या आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना दुधाचा धंदा हा कसा डेव्हलप करता येईल या संदर्भातलं काम आपण करतो। आपण नागपूरमध्ये आंतरराष्ट्रीय कृषी सुविधा केंद्र असेल, नागपूर, काटोल, कळमेश्वर, मोर्शी, बुलढाणा अशा 5 ठिकाणी आधुनिक संतारा प्रक्रिया केंद्र आपण सुरू करतो। अकोल्यामध्ये पशुवैद्यकीय महाविद्यालय आपण त्या ठिकाणी सुरू करतो। आणि हे सगळं करत असताना वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही घोषणा आपण केल्या होत्या, विदर्भामध्ये अमरावती, भंडारा, गडचिरोली, वर्धा आणि बुलढाणा अशा 5 ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची घोषणा आपण केली होती। जयंतराव ती आपण अंमलात आणली, अनेक ठिकाणी सुरू झालं। म्हणजे मागचं वर्ष असं होतं की 9 मेडिकल कॉलेजेसमध्ये 900 जागा ॲडिशनल महाराष्ट्रामध्ये आपण त्या ठिकाणी भरल्या, त्याची ॲडमिशन सुरू केली। म्हणजे आपल्या मुलांना सरकारी कोट्यामध्ये 900 जागा ॲडिशनल या आपण त्या ठिकाणी दिल्या। आणि त्यातल्या विदर्भामध्ये अमरावती, भंडारा, गडचिरोली, वर्धा आणि बुलढाणा असे 5 आपण त्यातलं एक सुरू व्हायचं, बाकी आपण सुरू केलेले आहेत। यासोबत आपण जर बघितलं तर वेगवेगळ्या प्रकारे
नानाभाऊ, आपण सांगितलं की गडचिरोलीमध्ये आपण मायनिंग सुरू केलं, पण आमचं मटेरियल तुम्ही बाहेर का घेऊन जाता? प्रिसाइसली आमचं म्हणणं हेच होतं, ज्यावेळेस मायनिंगला मी परवानगी दिली आणि ॲडिशनल फोर्स दिला, त्यावेळी मी त्यांना सांगितलं होतं की तुम्हाला ठीक आहे, कारखाना तयार करायला वेळ लागेल, पण गडचिरोलीचा उपयोग वसाहतीसारखा करू नका. इथे मायनिंग केलं तर स्टील सिटी देखील गडचिरोलीत झाली पाहिजे. आणि गडचिरोलीत वनजमिनीमुळे जर काही जमीन कमी मिळत असेल, फर्स्ट प्रिफरन्स गडचिरोली, सेकंड चंद्रपूर जिल्हा, थर्ड वर्धा जिल्हा, फोर्थ भंडारा जिल्हा, फिफ्थ नागपूर जिल्हा, आणि मग नाही आहे ना. अशा प्रकारे आपण परमिशन देतानाच त्यांना सांगितलं होतं. पहिला प्रकल्पाचं भूमिपूजन मी कोनसरीला केलं होतं. लोक म्हणायचे अशी भूमिपूजन होतात, प्रकल्प होत नाहीत. कोनसरीचा प्रकल्प पूर्ण झाला, त्याचं काम पूर्ण झालं. आता तिथेच दुसरा प्रकल्प सुरू होतोय. आणि एवढंच नाही तर मला सांगताना आनंद वाटतो की गडचिरोलीमध्ये GSW 10,000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट, सुरजागड इस्पात 10,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट, वर्धा यांची 1,520 कोटीची इन्व्हेस्टमेंट, लॉयड मेटल 14,000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट आणि फाइस क्राफ्ट यांची 1,620 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट. म्हणजे आतापर्यंत जवळजवळ, आणि अजून काही पाईपलाईन मध्ये आहेत, 50,000 कोटी रुपयाच्या स्टीलच्या इन्व्हेस्टमेंट्स स्टील क्षेत्रामध्ये. म्हणजे आता वसाहतीसारखा उपयोग नाही, तर भविष्यातली स्टील सिटी. आणि आताच महाराष्ट्रामध्ये जेवढं स्टील उत्पादन आपण करतो त्याचा 30% कॅपॅसिटी आता गडचिरोलीत तयार झाली आहे आणि पुढच्या काळामध्ये ती वाढतच जाणार आहे. आता आमच्याकडे गडचिरोली, चंद्रपूर आणि नागपूर या 3 ठिकाणी याच खनिजावर आधारित उद्योगांमध्ये गुंतवणूक करण्याकरता अनेक प्रपोजल्सची चर्चा चाललेली आहे. म्हणून मी सांगतो की द नेक्स्ट स्टील सिटी ऑफ इंडिया विल बी गडचिरोली. गडचिरोली आता पुढचं स्टील सिटी म्हणून या ठिकाणी डेव्हलप होत आहे. एवढंच नाही, होण्या हे सगळे त्याच्यापेक्षा मोठे आहेत. आता मी काय सांगून राहिलो, आता जी कॅपॅसिटी तयार होते आणि हे जे लॉयड आहे, लॉयडचा जो सेकंड टप्पा आहे हा तेवढाच मोठा आहे. आणि GSWचा जो दुसरा टप्पा आहे तो कदाचित त्यांच्या आतापर्यंतच्या याच्यातला सगळ्यात मोठा टप्पा असणार आहे. म्हणजे आपण जी कॅपॅसिटी निर्माण करतोय आता गडचिरोलीमध्ये, ती तुम्ही म्हणालात त्याच्यापेक्षा मोठी ऑलरेडी झालेली आहे. काही अडचण नाही त्याच्यामध्ये. आणि म्हणून आता गडचिरोलीमध्ये आपल्याला माहिती आहे विमानतळाकरता जागा आपण त्या ठिकाणी शोधली आहे. त्याचा OLS सर्वे आपण पूर्ण केलेला आहे. त्यातले ऑब्स्ट्रक्शन दूर करून गडचिरोलीमध्ये विमानतळ आपण तयार करणार आहोत. आपण समृद्धी महामार्गाने गडचिरोलीला जोडलेला आहे, त्याचं काम आता आपण सुरू करतोय. गडचिरोली आणि गोंदियाला त्या ठिकाणी जोडतो. यासोबत खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी जी काही गुंतवणूक आहे ती गुंतवणूक आपण करतो. आणि विशेषतः केवळ गडचिरोली नाही तर आपल्याला कल्पना आहे की विदर्भामध्ये, म्हणजे मी हे जुने सांगत नाहीये, या 2 वर्षातलं सांगतोय, 47 मोठे प्रकल्प आपण त्या ठिकाणी आणले आहेत, ज्याच्यामध्ये 1,23,931 कोटी रुपयाची गुंतवणूक या प्रकल्पांच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे. आणि सोबत मराठवाडाही मागे नाही ठेवलाय. मी तर वारंवार सांगतो, परवाही बोललो, पुन्हा सांगतो की पुण्याच्या नंतर महाराष्ट्रा's नेक्स्ट इंडस्ट्रियल मॅग्नेट इज छत्रपती संभाजीनगर अँड जालना. आज DMIC मध्ये आपण जी ऑरिक सिटी तयार केली, शेंद्रा बिडकीन या ज्या आपल्या MIDC तयार केल्या, जागा शिल्लक उरली नाही. साहेब प्लॉटच नाही, इतकी मागणी आहे. आणि असं नाही प्लॉट घेऊन ठेवले आहेत, तुम्ही जाऊन बघा प्रत्येक ठिकाणी इंडस्ट्रीचं काम चाललेलं आहे. कारण एकीकडे समृद्धी महामार्ग,
समृद्धी महामार्गामुळे थेट पोर्ट कनेक्टिव्हिटी त्याला मिळालेली आहे आणि जालन्याला आपण ड्रायपोर्ट देखील करतो। याच्यामुळे एक अशी इकोसिस्टीम त्या ठिकाणी तयार झाली आहे की त्यातनं मला असं वाटतं की मराठवाड्याच्या विकासाकरता एक मोठं दालन या ठिकाणी उभं राहिलंय। मागच्या काळात लातूरला कोच फॅक्टरी आपण तयार केली। आता लातूरच्या कोच फॅक्टरीमध्ये आपली जी कुठली ट्रेन म्हणतो आपण वंदे भारत, आता वंदे भारत ट्रेन ही लातूरच्या कोच फॅक्टरीमध्ये तयार होणार आहे। त्याची घोषणा देखील आपल्या मंत्री महोदयांनी या ठिकाणी केलेली आहे आणि म्हणून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हे काम आपण करतो आहोत आणि बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये आहेत। मी सगळ्या गोष्टी सांगून आपला वेळ घेत नाही, पण एकूणच विकासाच्या दृष्टीनं फेरो अलॉय क्लस्टर आपण तयार करतोय। विशेषतः नानाभाऊ रामटेक आणि भंडारा या भागामध्ये हे फेरो अलॉय क्लस्टर आपल्याला तयार करायचं आहे। त्याची जागा आपण आयडेंटिफाय केलेली आहे। खूप मोठा स्कोप आहे या ठिकाणी आणि म्हणून या माध्यमातून देखील मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती आपण करतो। हे करत असताना मला अतिशय आनंद आहे की मागच्या रेजिम मध्ये आपण अमरावतीमध्ये टेक्सटाईल पार्कची घोषणा केली आणि टेक्सटाईल पार्कची घोषणा केल्यानंतर आज आपण जाऊन पाहू शकतो की कापसापासून कापडापर्यंत आणि कापडापासून फॅशनपर्यंत अशा प्रकारची जी काही संकल्पना आहे ही संकल्पना पूर्णपणे अमरावतीच्या टेक्सटाईल पार्कमध्ये राबवली गेली। आज त्या ठिकाणी देखील सगळे प्लॉट गेले। नवीन आता ॲक्विजिशन आपण करतो। सगळ्या मोठ्या इंडस्ट्रीज त्या ठिकाणी रेमंड्स पासनं तर वेगवेगळे सगळे ब्रँड्स त्या ठिकाणी आले, कार्यरत झाले आणि एवढंच नाही तर ॲपेरल पार्क देखील इकोसिस्टीमच्या माध्यमातून त्या ठिकाणी तयार झाला आणि म्हणूनच ज्यावेळी केंद्र सरकारने एक चॅलेंज थ्रो केला की ज्याच्यामध्ये देशभरातनं त्यांनी ब्राउनफील्ड अशा प्रकारचे टेक्सटाईल पार्क आणि ग्रीनफील्ड टेक्सटाईल पार्क पीएम मित्राच्या अंतर्गत देशात 7 द्यायचा निर्णय केला। त्याच्यामध्ये आपण अमरावतीची ही सगळी इकोसिस्टीम दाखवून आपला अर्ज केला तर त्यात खरं म्हणजे केंद्र सरकारने त्याला मान्यता दिली। याच्यामध्ये आता जो केंद्राचा टेक्सटाईल पार्क होतोय याच्यामध्ये 10,000 कोटीची गुंतवणूक होणार आहे आणि जवळपास 2 लाख लोकांना रोजगाराची निर्मिती एकट्या या टेक्सटाईल पार्कच्या माध्यमातून या ठिकाणी होणार आहे। अमरावती आणि पश्चिम विदर्भाचं इकोसिस्टीम जी आहे ही सगळी इकोसिस्टीम यातनं चेंज होते आहे आणि कापसापासनं कापडापर्यंत कापडापासनं फॅशनपर्यंत अशी कंप्लीट इकोसिस्टीम ही सगळी गुंतवणूक केंद्र सरकार करत आहे। नव्हे तर मला सांगताना आनंद वाटतो की ज्या दिवशी केंद्र सरकारशी याचा करार केला त्याच दिवशी 4 अँकर इंडस्ट्रीने देखील आपल्यासोबत एमओयू केला की तुमचं ॲक्विजिशन झाल्याबरोबर पहिले आम्हाला तुम्ही त्या ठिकाणी जमीन द्या। आता ॲक्विजिशनचं काम जवळपास आपलं पूर्ण झालेलं आहे आणि म्हणून मोठ्या प्रमाणात हे काम होताना आपल्याला त्या ठिकाणी दिसतंय। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कोल गॅसिफिकेशन आपल्याला माहिती आहे की अलीकडच्या काळामध्ये हे नवीन तंत्रज्ञान आहे की कोळसा काढणं यातनं प्रदूषण होतं आणि म्हणून जगाने कोल गॅसिफिकेशन स्वीकारलेलं आहे। या कोल गॅसिफिकेशनचा प्लांट आपण त्या ठिकाणी देण्याचा निर्णय केला। त्याचा एमओयू झाला नुकतंच 8च दिवसापूर्वी त्याला जे काही परवानग्या द्यायच्या होत्या त्या संदर्भात केंद्र सरकारने आपलं पत्र इश्यू केलंय। खासगी गुंतवणूक आहे। आता फक्त त्या ठिकाणी ज्या काही जमिनी आपण त्यांना दिलेल्या आहेत त्यात काही शेतकऱ्यांची पिकं वगैरे आहेत त्यांना ते कंपेन्सेशन वगैरे देऊन आणि त्या जमिनी त्यांना हँडओव्हर करायच्या आहेत आणि एक मोठी इन्व्हेस्टमेंट या निमित्ताने या ठिकाणी येणार आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणात आपण वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग जे आहेत हे उद्योग या ठिकाणी आणतो आहोत आणि त्यासोबत अनेक गोष्टी आहेत। मग नागपूर मेट्रोच्या कामाला आता गती दिलेली आहे। कालच
आपण एशियन डेव्हलपमेंट बँकेसोबत करार केला आणि नागपूर मेट्रोच्या फेज 2 करता पूर्ण निधी हा एशियन डेव्हलपमेंट बँकेने आपल्याला देण्याचा निर्णय त्या ठिकाणी केलाय। आपण वेगवेगळ्या प्रकारच्या जे काही निर्णय या ठिकाणी घेतले आहेत, यामध्ये विशेषतः मराठवाड्यामध्ये गोदावरीचं तुटीचं खोर आहे आणि म्हणून साधारणपणे सातत्याने मराठवाड्यात दुष्काळही पाहायला मिळतो आणि त्याचवेळी उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा अशा प्रकारचा एक वादही आपल्याला पाहायला मिळतो। हा वाद जर दूर करायचा असेल तर अर्थातच आपल्याला तुटीच्या खोऱ्यामध्ये त्या ठिकाणी पाणी आणावं लागेल आणि म्हणून त्याचाही निर्णय आपण घेतला आणि 54 टीएमसी पाणी हे वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणून त्या ठिकाणी दमणगंगा वैतरणा गोदावरी नदीजोड प्रकल्प असेल किंवा या ठिकाणी वेगवेगळे प्रकल्प आहेत, त्या सगळ्यांचा एकत्रित आपण हिशोब लावला तर मोठ्या प्रमाणात मराठवाड्यामध्ये आपल्याला सिंचनाच्या सोयी करता येतील। आज जवळपास उल्हास खोऱ्यातलं 54 टीएमसी पाणी या वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी आणतो आहोत। आणि हे सगळं करत असताना एक मराठवाडा वॉटर ग्रिडचा प्रश्न देखील या ठिकाणी आला। खरं म्हणजे 2018 साली आपण इस्रायलच्या मेकोरोट डेव्हलपमेंट अँड एंटरप्राइजेस कंपनी, जी इस्रायलची सरकारी कंपनी आहे, यांना मराठवाडा वॉटर ग्रिडचं काम दिलं होतं। त्यांनी आपल्याला 6 सविस्तर अभ्यास अहवाल दिले होते, 10 प्राथमिक संकल्पना अहवाल त्यांनी दिले होते आणि जवळपास 8 प्राथमिक संकल्पना अहवाल त्यापैकी त्यांनी आपल्याला दिले आणि मग आपण मराठवाडा वॉटर ग्रिड ची संकल्पना त्या ठिकाणी मांडली आणि त्यातल्या एका जिल्ह्यातलं काम देखील आपण सुरू केलं होतं। 8 जिल्ह्यांच्या कामांना तत्वता मान्यता देखील आपण त्या ठिकाणी दिली होती। दुर्दैवाने त्यानंतर जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार आलं, त्या सरकारने मराठवाडा वॉटर ग्रिड करायची नाही असा निर्णय केला। हा निर्णय जयंतराव याकरता दुर्दैवी होता की आपल्याला काहीच करायचं नव्हतं, सगळा पैसा केंद्र सरकार देणार होतं। केंद्र सरकारने आपल्याला सांगितलं होतं जलजीवन मिशनच्या अंतर्गत तुम्ही आम्हाला डीपीआर पाठवा। आपण अनेक राज्यांनी हे केलं की जलजीवन मिशन मध्ये ग्रिडचे डीपीआर पाठवले आणि त्याला मान्यता दिली। आताही आपल्याला 30,000 कोटी रुपये केंद्राने दिले। त्यामुळे हा जर डीपीआर जलजीवन मिशनच्या अंतर्गत आपण पाठवला असता तर आपल्याला पूर्ण त्याचा पैसा मिळाला असता। आपण त्याच्याऐवजी खंडित डीपीआर पाठवले, त्यालाही मान्यता मिळाली, त्याचं कामही आपण केलं, ते चुकलं असं मी म्हणत नाही। पण जी ग्रिड तयार झाली असते ज्याने मराठवाड्याला कायम पिण्याच्या पाण्याच्या दुष्काळातनं मुक्त केलं असतं, ते काही आपण केलं नाही। परिणाम असा झाला की पैसा तर केंद्राचा मिळाला पण तो ग्रिड पद्धतीने मिळाला नाही। पुन्हा एकदा सरकार आल्यानंतर मी स्वतः जाऊन मंत्र्यांची चर्चा केली आणि चर्चा केल्यानंतर आपण जवळपास यातले जे प्रस्ताव आहेत त्यांनी प्रांजळपणे सांगतो, त्यांनी सांगितलं की आता जलजीवन मिशनचा हा टप्पा आमचा संपुष्टात येतोय, पण तुम्ही तुमचा ग्रिडचा प्रस्ताव पाठवून ठेवा। नवीन मोदी सरकार जेव्हा येईल त्यावेळेस नवीन टप्पा सुरू होईल, त्यावेळी आम्ही निश्चितपणे तुमचा विचार करू। आणि म्हणून संपूर्ण याचा आराखडा तयार करून केंद्र सरकारकडे आपण पाठवलेला आहे। आता केंद्र सरकारचं नवीन मिशन ज्यावेळेस त्या ठिकाणी तयार होईल त्यावेळी पुन्हा एकदा आम्ही त्याचा पाठपुरावा करू आणि आता जे काही आपण जलजीवन मिशनच्या अंतर्गत नेटवर्क तयार केल्या त्याच नेटवर्कचा उपयोग करून त्याला जे काही जोड नेटवर्क तयार करायचं आहे ग्रिडच्या रूपानं, ती ग्रिड तयार करण्याकरता केंद्र सरकारची मदत घेऊन
ही मराठवाडा ग्रीड आपल्याला कशी पूर्ण करता येईल याचा देखील प्रयत्न हा पुढच्या काळामध्ये आपण करू। आज आपण पाहू शकतो की पश्चिम वाहिनी नदी खोऱ्यातील 4.68 टीएमसी पाणी गोदावरीत वळवून मराठवाडा तसेच नाशिकच्या सिन्नर तालुक्यात 85,000 एकराला सिंचन देण्याचा आपण त्या ठिकाणी प्रयत्न केलाय आणि जवळपास गेल्या 2 वर्षांमध्ये मराठवाड्यामध्ये 7 प्रकल्पांची घळभरणी आपण पूर्ण केली आहे, ज्यामुळे 38 दलघमी पाणीसाठा आपण त्या ठिकाणी निर्माण केलाय। मराठवाड्यातल्या 11 सिंचन प्रकल्पाला मान्यता दिली आहे। 13,677 कोटी रुपयाची मान्यता आहे आणि विशेषतः कृष्णा मराठवाडा उपसा सिंचन योजना सुरेश धस साहेब दिली आहे मान्यता, टेंडरही काढलं आणि आताही पैसे दिले तुम्हाला पुन्हा। हा नाही आणि आता लगेच 300 कोटी रुपये तुम्हाला पुन्हा पुरवणीमध्ये। तुमचा प्रयत्न फार होता जयंतराव, मला तुमचा स्वभाव माहिती आहे, तुमचा प्रयत्न होता, परंतु सुप्रमाला फाईल जायची आणि ते कुठे अडकायची त्याची चर्चा आपण खासगीत करू, पण त्या झाल्याच नाहीत। पण काही हरकत नाही, तुम्ही प्रयत्न केला नाही असं मी म्हणणार नाही, तुमचा प्रयत्न होता। नाही आपणच दिली, काही अडचण नाही। ठीक आहे चला। जायकवाडी टप्पा 2 536 कोटी, निम्न दुधना प्रकल्प 3070 कोटी, गंगापूर उपसा सिंचन योजना ब्रह्मगव्हाण 693 कोटी, बाभळी मध्यम प्रकल्प 771 कोटी, वाकोद मध्यम प्रकल्प 275 कोटी, पोटा उच्च पातळी बंधारा हिंगोली 247 कोटी, जोडर परळी उच्च पातळी बंधारा हिंगोली 236 कोटी, पिंपळगाव कुटे उच्च पातळी बंधारा हिंगोली 266 कोटी, ममदापूर उच्च पातळी बंधारा परभणी 271 कोटी, उनकेश्वर उच्च पातळी बंधारा किनवट 195 कोटी आणि त्यासोबत ऊर्ध्व पैनगंगा 4014 कोटी। अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपण सिंचनाची कामं सुरू केली आणि या सगळ्या कामांना निधी आपण उपलब्ध करून दिला। आताही जिथे आवश्यक होता तिथे पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून हा निधी आपण उपलब्ध करून दिला। मराठवाड्यामध्ये हे नवीन सरकार आल्यानंतर म्हणजे मागचं याला कंटिन्युएशन समजतो, जुलै 22 मध्ये जवळपास 34 मोठे प्रकल्प आले, ज्यामध्ये 72,839 कोटी रुपयाची गुंतवणूक आली आणि 40,000 थेट रोजगार आणि 1 लाख पर्यंत अप्रत्यक्ष रोजगाराची निर्मिती त्या ठिकाणी झाली। मग याच्यामध्ये पैठण मेगा फूड पार्क असेल, सर्क्युलर इकॉनॉमिक पार्क असेल आणि विशेषतः सगळ्यात महत्त्वाचं ऑरिक सिटीमध्ये टोयोटा किर्लोस्कर प्रकल्प, हा प्रकल्प कर्नाटकातनं आपल्या राज्यात आला। जवळपास 16,000 लोकांना रोजगार मिळेल या प्रकल्पाने आणि आता तर या प्रकल्पाचा सगळ्यात मोठा फायदा असा आहे, एक इकोसिस्टम तिथे तयार होते। आता याच्यासोबत त्यांचे सगळे वेंडर आले आणि त्यांनी जागा मागितली आहे, त्यामुळे वेंडर सगळे आता पुन्हा सोर्सिंग जे पार्ट्स आहे ते पण तिथेच तयार होतील आणि याच्यासोबत तिथे ऑटोमोबाईलची पूर्ण इकोसिस्टम तयार व्हावी म्हणून त्यांनी स्वतः तिथे प्रशिक्षणाचं एक केंद्र, आपण त्याला वेगळी जागा दिली आहे, कौशल्य विकासाचं केंद्र ते तयार करतायत आणि स्वतः करताच नाही तर तिथल्या एकूण सगळ्या ऑटोमोबाईल इंडस्ट्री करता ट्रेंड मॅनपॉवर, कारण आता ईव्ही मध्ये आपण चाललोय, ईव्ही करता नवीन मॅनपॉवर लागणार आहे, ही सगळी मॅनपॉवर हे त्या ठिकाणी ते तयार करणार आहे। त्यासोबत जालनामध्ये मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्क आणि खरं तर वेगवेगळ्या प्रकारच्या जीएसडब्ल्यू देखील आता तिथेच डीएमआयसी मध्ये
आपलं ईव्हीची एक नवीन गुंतवणूक करते, वेगवेगळ्या प्रकारच्या गुंतवणुकी ज्या आहेत, माझ्याकडे त्याची यादी आहे, ती नंतर मी वाचून दाखवीन. हे आपण निश्चितपणे त्या ठिकाणी करतो. आणि ट्रायपोर्टचं सांगितलं मी आता विदर्भ मराठवाड्यावर असल्यामुळे मी मावळला नाही गेलो. मावळला आलीच आहे हुंडई, बरोबर आहे तुमचं म्हणणं. हुंडई कंपनी देखील प्रेस्टिजियस आहे की हुंडई कंपनी मावळमध्ये आलेली आहे, त्याच्याबद्दल मी सांगेन पुढे. हां, जीएमचा बंद असलेला प्लॅन घेतला आणि पूर्णपणे आता नवीन करतायत ते त्या ठिकाणी हुंडई. अनेक गोष्टी या ठिकाणी आहेत. विशेषतः अमृत स्थानक योजनेच्या अंतर्गत मराठवाड्यातल्या 14 स्थानकांचा म्हणजे याचा विकास त्या ठिकाणी होतोय. मनमाड छत्रपती संभाजीनगर रेल्वे मार्गाचं दुहेरीकरण 960 कोटी रुपयाचं होत आहे. नांदेड बिदर मार्ग असेल, खामगाव जालना मार्ग असेल, याच्याकरता खरं म्हणजे हे जे मार्ग आहेत या मार्गांना 50% राज्यांनी आणि 50% केंद्राने अशा प्रकारचं जे फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युल्याच्या अंतर्गत या ठिकाणी सुनील प्रभू साहेब महाविकास आघाडीच्या काळातच हे प्रकल्प आले होते. पण मला कल्पना नाही काय कारण होतं की महाविकास आघाडीने त्यावेळेस निर्णय घेतला की आम्ही प्रकल्पांना 50% निधी घेणार नाही. असा निर्णय ममता दीदींनी पण घेतला नाही. ममता दीदीला माहिती आहे कुठे भांडायचं आणि कुठे विकास करायचा, पण आपण हा निर्णय घेतला आणि त्यामुळे हे सगळे प्रकल्प आपले थांबले होते. सरकार आलं, आम्ही नुसतं पत्रच दिलं नाही, आम्ही 50% त्याला हिस्सा देणं सुरू केलं आणि त्यामुळे हे सगळे म्हणजे मग सोलापूर तुळजापूर उस्मानाबाद 452 कोटी रुपये हा मार्ग त्या ठिकाणी सुरू झाला. लातूर तिरुपती रेल्वे सेवा सुरू झाली. लातूर जिल्ह्यातल्या राष्ट्रीय महामार्गांना 2800 कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी मिळाला. आणि सगळ्यात महत्त्वाचं शिरूर ते छत्रपती संभाजीनगर ग्रीनफील्ड द्रुतगती मार्ग याला मान्यता मिळाली. 14,886 कोटी रुपयाचा मार्ग आहे, ज्याच्यामुळे पुणे आणि संभाजीनगर याला एक नवीन ग्रीनफील्ड मार्ग मिळतो आहे. आणि यातनं समृद्धीला पुण्याची कनेक्टिव्हिटी मिळते आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आता संभाजीनगरला तुम्ही 4 तासात जाता आणि पुढच्या 2-2.5 तासात या मार्गाने तुम्ही पुण्याला पोहोचाल. नागपूरहून 6 तासात तुम्ही पुण्याला पोहोचाल. आता काय आहे की संभाजीनगर पासून पुण्यापर्यंत नवीन मार्ग करतोय आपण. 14,886 कोटी रुपयाचा ग्रीनफील्ड एक नवीन मार्ग आपण करतो. त्याचबरोबर मराठवाड्यामध्ये जालना धाराशिव परभणी शासकीय महाविद्यालय असतील, ITI इन्क्युबेशन सेंटर जालन्याचं असेल, वाळूजला नवीन क्रीडा विद्यापीठ असेल, अनेक गोष्टी या ठिकाणी खरं म्हणजे आता पर्यटनाच्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मी सगळ्या गोष्टी सांगून आपला वेळ घेणार नाही, पण पटल्यावर ठेवता. हो नक्की. हे सगळं करत असताना महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी अशी आहे की आज गडचिरोली सारखा आपला जिल्हा हा विकास करत असताना एकीकडे त्याचा विकास होतोय आणि दुसरीकडे हळूहळू हा जिल्हा नक्षल मुक्तीकडे चाललेला आहे. आपण जर बघितलं तर आता उत्तर गडचिरोलीचे 2 भाग आपण करतो, उत्तर गडचिरोली जिल्हा आणि दक्षिण. आता उत्तर गडचिरोली जिल्हा हा पूर्णपणे नक्षलमुक्त झालेला आहे. 33 माओवाद्यांना कंठस्नान घातलाय, 55 माओवाद्यांना अटक झालेली आहे, 33 माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलेलं आहे. आणि गेल्या वर्षभरामध्ये गडचिरोलीतले 1500 युवक हे पोलीसमध्ये भरती झालेले आहेत. यातले 33 युवक हे नक्षल पीडित आहेत की जे या ठिकाणी त्या परिवारातले आहेत. आणि विशेषतः माओवाद्यांचा जो प्रमुख नेता आहे गिरधर यांनी आत्मसमर्पण आणि त्याची पत्नी हे सगळ्यात मोठे त्यांचे नेते होते. आज जे काही दक्षिण गडचिरोलीतलं केडर आहे या केडरची भरती यांनी केली होती आणि मी स्वतः गेलो होतो. यांनी आत्मसमर्पण केल्यानंतर एक प्रकारे दक्षिण गडचिरोलीतल्याही नक्षलवाद्यांची कंबर तुटलेली आहे. कालही 2
8-8 लाख रुपये ज्यांच्यावर काय म्हणतात बक्षीस होतं, अशा 2 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलेलं आहे। त्यामुळे येत्या 3 वर्षामध्ये हा नक्षलवाद पूर्णपणे आटोक्यात आणायचा आणि तो समाप्त करायचा, अशा प्रकारचं ध्येय आम्ही ठेवलेलं आहे। महाराष्ट्रामध्ये आता नवीन भरती होत नाही। आता जी काही भरती आहे ती काही प्रमाणात छत्तीसगडची आहे, काही प्रमाणात ओरिसाची आहे, तेलंगणामध्येही आता भरती कमी झालेली आहे। आणि म्हणून हे करत असताना आपण एक निर्णय घेतला की शहीद जे आहेत त्यांच्या पाल्यांना वर्ग 1 ची नोकरी द्यायची, आणि तोही निर्णय केला आणि 3 शहीदांच्या पाल्यांना वर्ग 1 ची नोकरी आपण त्या ठिकाणी दिलेली आहे। मुळामध्ये नागपूर सोलर हब वगैरे आता पुन्हा सांगून आपला वेळ घेत नाही। आपल्याला कल्पना आहे की खरीप पणन हंगाम 2024-25 मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांना धान उत्पादनाकरता त्यांच्या धान लागवडीखालील जमीन धारण्यानुसार प्रति हेक्टरी 20,000 रुपये याप्रमाणे प्रोत्साहनपर राशी म्हणजे बोनस देण्याचा निर्णय केलेला आहे। मागच्या वर्षी 20,000 दिला होता, याही वर्षी आम्ही 20,000 रुपये बोनस हा धानाच्या शेतकऱ्यांना देतो आहोत। मागच्या वेळेस जसा दिला हेक्टरीच दिला आपण, हेक्टरी नानाभाऊ मागच्याच तुम्ही आम्हीच मिळून ठरवलं होतं की व्यापाऱ्यांना जातं म्हणून हेक्टरी करा, तेव्हापासून हेक्टरीच देतोय आपण। त्यामुळे हेक्टरी आपण या ठिकाणी बोनस देणार आहोत। आणि हे करत असताना सोयाबीनचा एक विषय या ठिकाणी मानला गेला। खरं जयंतराव, आपण जे म्हणालात, साधारणपणे लोकसभेच्या काळात ही परिस्थिती होती की सोयाबीनचे भाव खूप पडले होते, 3200 पर्यंत देखील गेले होते। आणि म्हणूनच आम्ही घोषणा केली होती की शेतकऱ्यांना आम्ही मदत करू। लोकसभेनंतर ती मदत आम्ही केली। 85 लाख शेतकऱ्यांना आम्ही त्या ठिकाणी सोयाबीन आणि कापूस यांना आम्ही त्या ठिकाणी त्यांच्या खात्यामध्ये ती मदत केली। जवळपास 5,000 रुपये हेक्टरी याप्रमाणे ती मदत त्यांच्या खात्यामध्ये गेली। आता सोयाबीनची आपण खरेदी सुरू केलेली आहे। 557 केंद्रांवर ही खरेदी चाललेली आहे। केंद्र सरकारने मॉइश्चर कंटेंट 12च्या ऐवजी 15 कंटेंट देखील खरेदी करता येईल अशा प्रकारचे निर्देश दिले आहेत। त्याप्रमाणे आतापर्यंत या ठिकाणी जी काही खरेदी झाली आहे ही 23,68,475 क्विंटल एवढी खरेदी आपण केलेली आहे। आणि मागील 15 वर्षातली सगळ्यात जास्त खरेदी आहे। 12 जानेवारीपर्यंत ही खरेदी आपण सुरू ठेवणार आहोत। त्यामुळे काही ठिकाणून तक्रारी येत आहेत। काल सन्माननीय सदस्य पाटील साहेब आले होते, त्यांनी सांगितलं आमच्याकडे मॉइश्चरच्या संदर्भातला आदेश पोचलेला नाही। मी लगेच कैलाजी तर धाराशिवमध्ये कळमला मी लगेच फोन केला। आपण जी एक सूचना केली आहे जयंतराव, ती खरोखर महत्त्वाची सूचना आहे। आपल्याला हमी भावाप्रमाणे खरेदी दरवर्षी करावीच लागते। मग दरवेळेस आपण नाफेडने सेंटर उघडायचे, मग ते सेंटर उघडायला उशीर होतो, मग ती नोंदणीला उशीर होतो। आणि म्हणून या संदर्भात पणन विभागाला मी सांगितलेलं आहे की मध्य प्रदेशने चांगली व्यवस्था केली आहे। मध्य प्रदेशच्या व्यवस्थेचा नीट अभ्यास करून तशा प्रकारे परमनंट खरेदीची व्यवस्था ही आपण आपल्याकडे केली पाहिजे। तो प्रयत्न निश्चितपणे येत्या काळामध्ये आपण करणार आहोत। क्विंटलचा जो हमी भाव आहे तो 4,892 इतका आहे, जो मागील वर्षापेक्षा 292 रुपयांनी जास्त आहे। यासोबत कापसाच्या संदर्भात मध्यम धागा कापूस हा 7,121 हा त्याचा हमी भाव आहे। हा हमी भाव मागील वर्षापेक्षा 501 रुपयांनी वाढवलेला आहे। आणि जवळपास 24-25 मध्ये 40 लाख हेक्टर एवढी कापसाची लागवड आहे। 427 लाख क्विंटल
एवढं कापसाचं उत्पादन होईल असं अपेक्षित आहे। या संदर्भात CCIच्या माध्यमातून आपण खरेदीचे केंद्र उघडलेले आहेत, परंतु सध्या मार्केटचा रेट चांगला असल्यामुळे मार्केटमध्येही 7,200 ते 7,500 इतका रेट मिळत असल्यामुळे मार्केटची खरेदी जास्त होते आहे। CCIची खरेदी ही फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होत नाहीये। तुरीच्या संदर्भात तुरी करता 7,550 एवढा हमीभाव घोषित केला होता, जो मागील वर्षीपेक्षा 550 प्रति क्विंटल इतका जास्त आहे। जवळपास 12.10 लाख हेक्टर एवढं लागवडी खालचं क्षेत्र आहे। त्याच्यामध्ये 11.90 लाख मेट्रिक टन एवढं उत्पादन अपेक्षित आहे। यामध्ये आपण PSS खरेदी करतो म्हणजे मार्केट इंटरव्हेन्शन करतो, आणि हे मार्केट इंटरव्हेन्शन फेब्रुवारी मार्च मध्ये आपण सुरू करतो, पण यावेळेस त्याची गरज पडेल असं वाटत नाही, कारण खुल्या बाजारामध्ये तुरीचे दर 7,500 पर्यंत आहेत। त्यामुळे आपल्या सेंटरवर येण्याची आवश्यकता पडेल किंवा मार्केट इंटरव्हेन्शन करण्याची गरज पडेल असं मला या ठिकाणी वाटत नाही। संत्र्याच्या संदर्भात देखील मागील वर्षी मोठ्या प्रमाणात या आता सरत्या वर्षी गळती झाली संत्र्याची, आणि विशेषतः शेतकऱ्यांना त्याचा एक फटका पडला, आणि म्हणून वर्धा, अमरावती, अकोला, बुलढाणा या 4 जिल्ह्यातील संत्रा पिकाच्या फळगळतीचे जे नुकसान झालं त्याचे पंचनामे करून आमच्याकडे रिपोर्ट आले आहेत। त्याच्यामध्ये 3 हेक्टर पर्यंत मदत देण्याचा निर्णय आपण घेतलाय। 55,000 शेतकऱ्यांना 165 कोटी रुपये मदत ही संत्र्याच्या उत्पादकांना या ठिकाणी देण्याचा निर्णय हा राज्य सरकारने जे काही आमच्याकडे नुकसानीचे आकडे आले होते त्याच्या अनुषंगाने घेतलेला आहे। यासोबत एक मुद्दा हा सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत आपण सर्वांनी मांडला होता, तो म्हणजे विशेषतः माता आणि बालकांचे मृत्यू कमी व्हावेत या उद्देशाने जी नवसंजीवनी योजना आपण तयार केली आहे, या योजनेचा उद्देश आदिवासींच्या आरोग्यात सुधारणा करणे, आरोग्य विषयक सोयी पुरवणे, विविध रोजगार कार्यक्रमांतर्गत वर्षभर पुरेल इतका रोजगार उपलब्ध करून देणे, पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे, अन्नधान्य पुरवठा आणि पूरक आहार देणे इत्यादी गोष्टी याच्यामध्ये आहेत। याच्यामध्ये काय काय आपण केलाय हे सांगून मी अधिक वेळ आपला घेणार नाही, फक्त आपल्या निदर्शनास आणतो की साधारणपणे आपण जर 22-23चा विचार केला तर त्या तुलनेमध्ये 23-24 मध्ये बालमृत्यू देखील कमी झालेले आहेत आणि माता मृत्यू देखील कमी झालेले आहेत। अर्थात याच्यावर अजून काम करण्याची आवश्यकता आहे, याबद्दल माझ्या मनात शंका नाही, कारण आजही जर कमी झालेले मृत्यूचा विचार केला तरी 1075 एवढे बालमृत्यू झालेले आहेत आणि 53 माता मृत्यू झाले आहेत। याला अजून कमी कसं करता येईल आणि ही जी योजना आहे ती अधिक चांगल्या प्रकारे आपल्याला कशी राबवता येईल याचा प्रयत्न देखील येत्या काळामध्ये आपण करू। या ठिकाणी दरवेळेसचा एक मुद्दा असतो हरवलेल्या मुली वगैरे, मी त्याच्यावर फार सविस्तर न बोलता आपल्याला एवढंच सांगतो की महाराष्ट्रामध्ये या ज्या काही 18 वर्षाखालील लहान मुले मुली हरवण्याच्या संदर्भातले जे काही विषय आहेत किंवा आपण त्याला किडनॅपिंग म्हणतो, जर 72 तासात परत आलं नाही तर आपण किडनॅपिंगचीच केस त्या ठिकाणी दाखल करतो। 2022 मध्ये अशा प्रकारच्या केसेसमध्ये 94% मुलं मुली परत आलेले आहेत, 23 मध्ये 94.38% परत आलेले आहेत, आणि आताही नोव्हेंबर 24 पर्यंत 84% परत आलेले आहेत, आणि उरलेले देखील त्या ठिकाणी साधारणपणे 95-96% पर्यंत हे जातं। त्यामुळे आपल्याला आकडा जरी मोठा दिसला तरी त्याची कारणं वेगळी असतात, पण कुठल्याही कारणाने झालं तरी सुप्रीम कोर्टाच्या नियमामुळे आपल्याला किडनॅपिंग अशा प्रकारचीच केस दाखल करावी लागते। मात्र प्रत्येक गोष्टीत ते किडनॅपिंग असतं असं नाहीये, आणि म्हणून मोठ्या प्रमाणात हे परत येतात हे मी आपल्या निदर्शनास या ठिकाणी आणून देतो। गृहनिर्माणच्या संदर्भात ज्यांनी मांडलं ते नसल्यामुळे
मांडलं नाही तरी चालेल, पण मी जरूर त्यांना नाही, पण नानाभाऊंनी एक मांडलेलं आहे, ते नानाभाऊंना सांगावं लागेल. 25,000 झोपड्यांच्या पुनर्वसनाच्या संदर्भात संजय गांधी नॅशनल पार्क या संदर्भात आपणही मांडलं होतं. या संदर्भात सगळी त्या संदर्भातली निविदा तयार झालेली आहे. केवळ निविदा प्रकाशित होण्याच्या आधी जमिनीच्या क्षेत्र निश्चिती अंतिम महसूल विभागाकडनं जमीन प्रदानाचे आदेश निर्गमित करायचे आहेत. म्हणजे मालमत्ता पत्रकावर त्यांची नोंद यायची आहे. त्याची कारवाई पुढच्या 15 दिवसामध्ये पूर्ण होईल आणि ती झाल्यानंतर हे टेंडर निघेल आणि 25,000 झोपडपट्टीधारक आणि 2,000 आदिवासी यांना या ठिकाणी संजय गांधी नॅशनल पार्कमधले जे आहेत त्यांचं पुनर्वसनाचं काम आता टेंडर निघाल्यानंतर मला असं वाटतं की 4 ते 6 महिने, आपल्याला 4 महिने तरी त्याचं, कारण डिफिकल्ट हे आहे, तर 3-4 महिन्यात ते आपण टेंडर निश्चित करू आणि त्यानंतर 5 वर्षाचा तरी कालावधी आपल्याला त्याला द्यावा लागेल ते काम पूर्ण होण्याकरता. प्रयत्न करू त्याचा. कोर्टाने म्हटलं तर नक्की करू. एक ठाणे मनपाच्या संदर्भातले काही विषय आले होते, तर त्याच्या संदर्भात जो काही विकास आराखडा आहे त्याच्या हरकती आणि सूचना मागवण्याकरता 11 ऑक्टोबर 2024 रोजी जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्याची आता मुदत संपलेली आहे. 8,000 हरकती आणि सूचना आवाडसाहेब आलेल्या आहेत. आपल्याला त्याची कार्यपद्धती माहिती आहे. त्या कार्यपद्धतीप्रमाणे त्याचा निपटारा झाल्यानंतर मग याची पुढची प्रक्रिया होईल. मग तो नगरविकास विभागाच्या सचिवांकडे जाईल, मग आपल्या नगरविकास मंत्र्यांकडे किंवा मुख्यमंत्र्यांकडे जाईल. ह्याच्यातलं डोळे उघडे ठेवलेत की नाहीत हाच प्रश्न आहे. डायरेक्ट 400 बिल्डिंग मधनं रस्ता काढलाय, तो जरा थोडासा ऑब्जेक्शनेबल आहे. कारण काय हे सगळं होईल, प्रक्रिया होईल, नाही झाली उद्या तर त्या भिंत रिडेव्हलपमेंट थकेल आणि हे फक्त माझ्या मतदारसंघात नाही झालं, पूर्ण ठाणेभर झालेलं आहे. त्यामुळे याचं जरा आपण नजरेखालनं घातलं तर बरं होईल. नाही, निश्चितपणे आपण नजरेखालनं घालूच. आता आपल्याला माहिती आहे की यामुळेच आपण हरकतींकरता त्या ठिकाणी स्कोप ठेवलेला आहे. 8,000 हरकती आलेल्या आहेत. मला विश्वास आहे की आपणही सजगपणे या संदर्भातल्या हरकती घेतल्या असतील. त्यामुळे जिथे अशी हरकत आपण घेतली असेल, आम्हीही अधिकाऱ्यांना सांगू सजगपणे आणि डोळे उघडे ठेवून त्या हरकतींना सुनावणी द्या आणि त्याच्यावर योग्य निर्णय हा त्या ठिकाणी करा. ठीक आहे. यासोबत अवकाळी पावसाच्या नुकसानीच्या संदर्भात जवळपास आपण 17/11/2022 पासनं 16,219 कोटी रुपये या ठिकाणी दिलेले आहेत. त्याचे डिटेल मी आता काही सांगून आपला वेळ नक्की त्याचा विचार आपण करू. एक खूप महत्त्वाचा मुद्दा सुरेश धस यांनी नजरेस आणून दिलाय. पीक विम्याच्या संदर्भात आम्ही एक चांगला बीड पॅटर्न बघितला. त्या बीड पॅटर्नमुळे 110 आणि 90चं कॅपिंग झालं, त्यामुळे सरकारचे पैसे वाचले. पण आता एक नवीन बीड पॅटर्न त्यांनी मांडलेला आहे की ज्याच्यामध्ये कोणाच्या तरी जमिनीवर कोणीतरी विमा काढलेला आहे. म्हणजे खरं तर जेव्हा पीक विम्याची योजना सुरू झाली तेव्हा सुरुवातीच्या काळामध्ये सगळ्यात चांगलं काम बीड जिल्ह्यात झालं. बीड जिल्ह्याला अवॉर्ड मिळाला, त्यानंतर बीड जिल्ह्यानेच पॅटर्न दिला. पण आता एक नवीन पॅटर्न हा बीड जिल्ह्यामध्ये कुठून तयार झालेला आहे की ज्याच्यामध्ये नाही तुमची नजर तिकडेच जाते. आव्हाड साहेबांची नजर एकाच ठिकाणी जाते. असं करू नका. हा ते माहित. पण निश्चितपणे
सुरेश धस हे कोणत्याही गँगमध्ये नव्हते. सुरेश धस ओरिजिनली आमच्या गँगमध्ये होते, मग तुमच्या गँगमध्ये गेले आणि आता पुन्हा आमच्या गँगमध्ये परत आले. याच्या व्यतिरिक्त त्यांची कुठलीही गँग नाही. पण हा जो काही त्यांनी मुद्दा मांडलेला आहे हा फार गंभीर आहे. आपण इतका पैसा त्या पीक विम्याकरता देतो आणि त्या पीक विम्यामध्ये अशा प्रकारे जर गोंधळ होणार असेल तर त्याची सखोल चौकशी करू. म्हणजे ती कुठल्या लेवलवर त्याला कोण कोण पोलीस विभाग लागेल, महसूल विभाग लागेल, असं एक नीट मल्टी डिसिप्लिनरी. कारण हे इथे लक्षात आलं अजून कुठल्या जिल्ह्यात चाललाय, अजूनही काही जिल्ह्यांमध्ये असू शकतं. त्यामुळे आता हा उघडलाच पाहिजे. म्हणजे एकीकडे आपण सांगायचं 8,000 कोटी रुपयाचा विमा दिला आणि त्यातले 1,000 कोटी दुसरेच पळवत असतील तर हा टॅक्स पेअरचा पैसा आहे. म्हणून निश्चितपणे याचा छडा जो आहे तो लावला जाईल. आणि धस साहेब हे प्रकरण धसास नेल्याशिवाय आम्ही त्या ठिकाणी वेगवेगळ्या सदस्यांनी सिंचनाच्या संदर्भातले जे मुद्दे उपस्थित केले आहेत त्याची उत्तरं त्यांना लेखी ही मी निश्चितपणे मला नाना भाऊंनी सांगितलं होतं विदर्भ मराठवाड्याच्या बाहेर जायचं नाही. नाही मी आता आहे तो तुमच्या याचं माझ्याकडे उत्तर आहे डम्पिंग ग्राउंडच्या संदर्भात. पण मला काय वाटतं एकच मुद्दा माझा आहे, ते संपवतो मग काय असलं तर आपण बघूया. पण मुंबई कोकण किंवा मुंबई गोवा रस्ता जो आहे हा रस्ता पूर्णत्वास नेण्याकरता युद्धस्तरावर प्रयत्न चाललेले आहेत. आणि मी या संदर्भात आमचे मागच्या सरकारमध्ये जे पीडब्ल्यूडी मिनिस्टर होते रवी चव्हाण यांचं खरोखर अभिनंदन करेन. या माणसाने देशभरातनं मशिनरी मोबिलाइज करून त्या ठिकाणी आणली, अडलेल्या कामाला गती दिली आणि आता हे काम लवकर पूर्णत्वास जाईल. हे खरं आहे की हा एक रस्ता असा आहे, म्हणजे माननीय गडकरी साहेबांनी देशाच्या लोकसभेमध्ये सांगितलं की मी जगाच्या पाठीवर सगळीकडे रस्ते केले, हिमालयात देखील रेकॉर्ड वेळेत रस्ते केले, पण या रस्त्याला असा शाप आहे की त्याच्यामध्ये इतक्या अडचणी आल्या, पण आता त्या सगळ्या अडचणी जवळपास दूर झालेल्या आहेत. त्यामुळे लवकर माननीय मुख्यमंत्री महोदय, अध्यक्ष महोदय, हे आपण असं अनेक वेळा आपण बोलतोय. मी गडकरी साहेबांबद्दल आदर राखतो, मी सुद्धा त्यांना अनेक वेळा भेटतो. ते पार्लमेंटमध्ये काय म्हणाले त्याच्यावर पुस्तिका निघेल, अडचणी वगैरे वगैरे. अध्यक्ष मुख्यमंत्री महोदय, काय अडचणी आहेत त्या कधीतरी आम्हाला सांगितल्या पाहिजेत. आपण ज्या रवींद्र चव्हाण साहेबांचा उल्लेख केला मला आठवतं, 25 जुलैला त्यांनी या सभागृहामध्ये भाषण केलं, कोकणातले ते बांधकाम मंत्री झाले, म्हणून 26 जुलैला माझा मी काही रोज घेऊन राजकीय मी स्वतः त्यांचा परशुरामच्या सीमेवर स्वागताला गेलो. का तर माझ्या कोकणातला बांधकाम मंत्री बरेच वर्ष हत्यानकर साहेबांनंतर झालाय, माझ्या कोकणाला न्याय मिळेल. आपण म्हणतात तसा काही न्याय मिळालेला नाही. याच गतीनं काम सुरू झालं तर 13 वर्षे गेलेत, पुढची 10 वर्षे सुद्धा हा रस्ता होणार नाही. अध्यक्ष मुख्यमंत्री महोदय, हा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये झाला, परंतु रत्नागिरी आणि रायगडमध्ये आपण खास कधीतरी आम्हाला बोलून स्वतंत्रपणे ड्राईव्ह घ्या, एवढीच माझी विनंती आहे. निश्चितपणे म्हणजे त्याच्यातल्या अडचणींचा पाढा आता मला इथे वाचायचा नाही, पण कॉन्ट्रॅक्टर इतके बदलले, मग ते कोर्टात गेले, मग ते काय बँकरप्ट झाले, मग त्यांच्या काढून दुसऱ्याला दिलं तोही बँकरप्ट झाला, अशा अनेक गोष्टी त्याच्यामध्ये झाल्या. पण ठीक आहे, आता तुमचा आक्रोश हा योग्य आहे. तुम्ही असं म्हणू नका, मग हे लगेच म्हणतील की सिंधुदुर्ग जिल्ह्यात कसा पूर्ण झाला आणि रत्नागिरी जिल्ह्यात का पूर्ण झाला नाही, त्यामुळे उगीच नवीन वादाला तोंड फोडू नका. नाही तुम्ही नाही केला.
अध्यक्ष महोदय, हे सगळं होत असताना एक मुद्दा या सभागृहामध्ये वारंवार जो आला आणि ज्याची चिंता ही विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, सांगली जिल्ह्यामध्ये अलमट्टीच्या संदर्भात, अलमट्टी धरणाच्या उंचीच्या संदर्भातला विषय हा वारंवार या ठिकाणी येतोय. आपल्याला कल्पना आहे की कृष्णा ही आंतरराज्य नदी आहे आणि महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र या भागात ती वाहते. आपल्या महाबळेश्वरवरनं त्याचा उगम आहे. जवळपास 1400 किलोमीटर ही नदी लांब आहे. त्यातले 282 किलोमीटरचा प्रवास आपल्या महाराष्ट्रात आहे आणि या हद्दीत कोयना, पंचगंगा, दूधगंगा आणि वारणा या महत्त्वाच्या उपनद्या त्याला जाऊन मिळतात. महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याच्या हद्दीपासून 235 किलोमीटर अंतरावर कृष्णा नदीवर कर्नाटक राज्याने अलमट्टी धरण बांधलं आहे. त्याची धरणाची पूर्ण संचय पातळी 519.60 मीटर आहे आणि प्रकल्पीय साठा 123 अब्ज घनफूट एवढा आहे. 2005 साली प्रथमच संचय पातळीपर्यंत त्याचं पाणी साठवण्यात आलं. कृष्णा पाणी तंटा लवाद 2 यांनी सन 2010 मध्ये एक रिपोर्ट जाहीर केला, द रिपोर्ट ऑफ द कृष्णा वॉटर डिस्प्यूट्स ट्रायब्युनल विथ द डिसिजन. याच्या खंड 1 मध्ये त्यांनी कर्नाटक राज्यास अलमट्टी धरणाची पातळी 519.60 मीटर इतकी ठेवून 123 अब्ज घनफूट पाणी साठा करण्यास परवानगी दिली. सदरची उंची 524 मीटर पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव कर्नाटक सरकारने केंद्र सरकारला सादर केला. त्या अनुषंगाने 223 अब्ज घनफूट पाणी होणार आहे. सदर सन 2005-06 मध्ये आलेल्या महापुराच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने या प्रस्तावास विरोध केला होता. सदर प्रकरणी अभ्यास करण्यासाठी केंद्र व राज्य शासनामार्फत विविध तांत्रिक समित्या नेमून अभ्यास केला गेला. अभ्यासाअंती अलमट्टी धरणाची उंची वाढवल्यास त्याचा महाराष्ट्राच्या हद्दीमध्ये परिणाम होणार नाही असा अहवाल अभ्यास समित्यांनी सादर केला आणि कृष्णा पाणी तंटा लवाद 2च्या सन 2013 मध्ये जाहीर केलेल्या द रिपोर्ट ऑफ द कृष्णा वॉटर डिस्प्यूट ट्रायब्युनल विथ द डिसिजन खंड 2च्या अहवालानुसार 2013 साली या कृष्णा पाणी तंटा लवाद 2ने कर्नाटक शासनास अलमट्टी धरणाची उंची 524.60 मीटर वाढवण्यास परवानगी दिली आहे. कृष्णा नदीला सातत्याने येणारा महापूर लक्षात घेता कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या दृष्टीनं आपण भीमा आणि कृष्णा खोऱ्यात एक अभ्यास समिती नेमली होती. या समितीने कृष्णा उपखोऱ्याचा अभ्यास करून 27 मे 2020 रोजी शासनाला अहवाल सादर केला, ज्यामध्ये या समितीने ज्या काही शिफारसी केल्या त्यापैकी 18 पैकी 10 शिफारसी स्वीकृत केल्या, 5 अंशतः स्वीकृत केल्या, 1 सुधारणेसह स्वीकृत केली आणि 2 अस्वीकृत केल्या. समितीने सादर केलेल्या अहवाल खंड 2 एनालिसिस कॉजेस अँड रेमेडीज मध्ये पृष्ठ क्रमांक 40 मुद्दा क्रमांक 3 अलमट्टी डॅम अँड पॉसिबल सबमर्जन्स इन महाराष्ट्र अन्वय अलमट्टी धरणाची उंची 524 मीटर पर्यंत गेल्यास अलमट्टी धरणातील पाण्याचा फुगवटा कर्नाटक हद्दीतच राहतो, 221 किलोमीटरच्या पुढे जात नाही असे नमूद केले आहे. सदर अलमट्टी धरण हे महाराष्ट्राच्या हद्दीपासून 235 किलोमीटरवर आहे. तसेच अलमट्टी धरणाच्या उंचीमुळे होणाऱ्या परिणामाबाबत अधिक ठोस निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी सखोल अभ्यास करण्याची आवश्यकता देखील नमूद केली. अलमट्टी धरणाच्या साठ्याचा महाराष्ट्रावर होणारा परिणाम फेर अभ्यासण्यासाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हायड्रोलॉजी रुडकी येथील शास्त्रज्ञांची नियुक्ती करण्यात आली आहे. जलसंपदा विभागाकडून वेळोवेळी NIH रुडकी सोबत बैठक घेऊन पुढील अभ्यास अहवाल तयार करण्याची कारवाई प्रगतीपथावर आहे. जलसंपदा विभागामार्फत NIH रुडकी यांना उपरोक्त अभ्यासासाठी लागणारा सर्व डेटा उपलब्ध करून देण्यात आलाय.
21/6/2024 रोजी अधीक्षक अभियंता सांगली पाटबंधारे मंडळ सांगली यांच्या अध्यक्षतेखाली NIH रुडकी येथील सायंटिस्ट समवेत बैठक पार पडली आहे। सदर बैठकीमध्ये NIH रुडकी येथील सायंटिस्ट यांनी उपरोक्त अभ्यास हा अंतिम टप्प्यामध्ये असून सद्यस्थितीत डाटा व्हॅलिडेशन प्रगतीपथावर आहे आणि NIH रुडकी लवकरात लवकर अहवाल सादर करेल असं आश्वासित केलं आहे। त्यामुळे मुळात ही जी काही उंची आहे याची परवानगी कर्नाटकला 2013 सालीच मिळालेली आहे। मात्र त्यानंतर जी काही परिस्थिती उद्भवली, वडनेरे कमिटीचा रिपोर्ट आला 2021 मध्ये, तो आपण स्वीकारला। पण तो स्वीकारल्यानंतर काही गोष्टी अशा लक्षात आल्या आहेत की तिथे काही बंधारे हे कर्नाटकने तयार केले आहेत आणि त्या बंधाराच्या संदर्भातला अहवाल हा या अहवालात सम्मिलित नाही, म्हणून आपण NIH रुडकीला त्या ठिकाणी नेमलेला आहे आणि त्या NIH रुडकीच्या माध्यमातून अंतिम अहवाल आला आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रात कुठला सबमर्जन्स असं लक्षात आलं तर त्या संदर्भात लवादाकडे जाणं, कोर्टामध्ये जाणं, सर्वोच्च न्यायालयामध्ये जाणं, अशा सगळ्या गोष्टी, हे सगळे पर्याय राज्य सरकारचे खुले आहेत। ते राज्य सरकार अवलंबेल आणि पर्यायानं राज्य सरकारनं या उलट सातत्याने येणारं पुराचं पाणी वळण बंधाऱ्याच्या माध्यमातून दुष्काळी भागामध्ये वळवण्याच्या संदर्भात एक ऑलरेडी अहवाल तयार केला, तो वर्ल्ड बँकेला सादर केला, एशियन डेव्हलपमेंट बँकेला सादर केला, त्यांनी त्याला मान्यता दिली आहे। 4000 कोटी रुपये देण्याचा त्यांनी निर्णय केलेला आहे। त्यामुळे महाराष्ट्र राज्य आणि सरकार या सगळ्या परिस्थितीवर पूर्णपणे लक्ष ठेवून आहे। कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्रातल्या कोल्हापूर, सांगली या जिल्ह्यातल्या आमचे जे काही नागरिक आहेत, शेतकरी आहेत, यांच्या जीविताला किंवा मालमत्तेला हानी होणार नाही याकरता जी जी पावलं उचलायची आवश्यकता असतील ती सगळी पावलं ही महाराष्ट्राचं सरकार उचलेल। मी या निमित्ताने मी लेखी देतो तुम्हाला, पूर्ण मी आकडेवारी फाडली आहे, मी थोडा वेळ होता म्हणून फास्ट गेलो जरा। उपराजधानीच्या संदर्भात आपण आता महत्त्वाचे पाण्याचे प्रकल्प, पिण्याच्या पाण्याचे मंजूर केलेले आहेत, त्याची यादी माझ्याकडे आहे। जरूर अनधिकृत लेआउटच्या संदर्भात देखील त्या ठिकाणी आपण एक योजना तयार करतो आहोत आणि त्या ठिकाणी कशा प्रकारे आपल्याला विकास करता येईल या संदर्भात काही अतिरिक्त निधी असेल तर तो देखील आपण उपलब्ध करून देऊ। मी या निमित्ताने एवढंच सांगू इच्छितो की जसं मी सुरुवातीला सांगितलं, आमच्याकरता हे नवीन सरकार नाही। गेल्या 2.5 वर्षामध्ये जे सरकार आम्ही या ठिकाणी चालवलं त्या सरकारचं कंटिन्युएशनच हे आहे। त्यामुळे जी कामं हातामध्ये घेतली त्या सगळ्या कामांना गती द्यायची, ती कामं पूर्ण करायची आणि विशेषतः विदर्भ, मराठवाडा असेल, उत्तर महाराष्ट्रातला मागास भाग असेल, कोकणातला मागास भाग असेल, या मागास भागाला जास्तीत जास्त न्याय देत असताना आंबेडकर हॉस्पिटलच्या संदर्भातही आपण ऑलरेडी त्याचा प्रशासकीय मान्यता दिलेली आहे आणि त्याच्या कामाची सुरुवात लवकरच आपल्याला करायची आहे, हे मी या ठिकाणी सांगतो। आणि हे सरकार महाराष्ट्राला विकासाकडे घेऊन जाईल आणि विशेषतः विकास करत असताना विकासाचा समतोल राखत महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेला या ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न हे सरकार करेल, एवढंच या निमित्ताने सांगतो आणि सर्व सदस्यांचे आभार मानून मी माझं बोलणं संपवतो।